कॉलर पकडली नाही, जे सोडवायला आले त्यांची कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही, आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही। पण हे जे मी म्हणत होतो, ह्यांना मस्ती बघा किती आहे। 10 वाजता प्रचार बंद झालेला आहे, आता ही गाडी जवळपास 12 वाजता पकडली आहे। यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते, हे 1.5 लाख मी त्या दिवशीपासून सांगतोय, हे अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही। आणि जे राहिलेले 1.5 लाख रुपये आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत, आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही। हे जे काही प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही। पण हे जर आज मी ह्या लोकांना, मी पोलिसांना पण सांगितलंय, आम्ही हलणार नाही, आम्हाला बघायचंय तुम्ही कसली केस आणि कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर। आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाहीये, जो अशीच कोरी गाडी घेऊन आलाय, आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे, त्याच्यामध्ये कुठले धंदे होतात, ड्रग्सचे होतात किंवा दारूचे होतात, आम्हाला माहित नाही। गाडीला नंबर नाही, गाडीची ओळख नाही, आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे? ही चोरीला वापरू जाऊ शकते, ड्रग्ससाठी वापरू जाऊ शकते, दारू डुप्लिकेट आणण्यासाठी वापरू जाऊ शकते। ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे, त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती। ती गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती, कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही। जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही, तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली आहे। हे सगळे पत्रकार 2-3 इकडेच होते। मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेल तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत, पुरावा म्हणून। ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहित नाही, पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते। म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दामून ही गाडी पकडून दिली आहे। माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे, पोलिसांनी पकडलेली आहे, पण कारवाई केली नाही। कारवाई करायची इच्छा नव्हती। हा जो माणूस त्यांना सोडवायला आला, उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी? त्यांना सोडा, पैसे काय ते बाजूला करा आणि ह्यांना जाऊ द्या। हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये, खास करून मालवणमध्ये। मी काय यांना सोडवायला बसलेलो नाही, मी यांना सोडणार नाही। हे निवडणूक मानत नाही, हे कुठलेही नियम कायदे मानत नाही। 10 वाजता प्रचार संपलाय, 12 वाजता पैशाची गाडी मिळालेली आहे। त्यांना सोडवायला नंबर प्लेट शिवाय गाड्या आल्या, इथे लोक आलेली आहेत, ते सगळे भारतीय जनता पक्षाचे आहेत। एक इकडचा जो काय पकडला गेला ना, प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे। उघड पैसे वाटतायत, प्रचार संपलाय, उद्या मतदान आहे, तरी हे सगळे प्रकार चालू आहे। हे कळावे। आणि पोलिसांना पण मी सांगितलंय, मी सकाळपर्यंत मी इकडे बसून राहणार जोपर्यंत मला काय तुम्ही कारवाई करताय हे